गाय किंवा म्हैस व्यायल्यानंतर म्हणजेच तिच्या प्रसूतीनंतर जे पहिल्यांदाच दूध येतं त्या दुधाला चिकाचं दूध असं म्हणतात आणि या दुधापासून हा असा मस्त जाळीदार खरवस कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. कारण बऱ्याचदा चिकाच्या दुधाच्या वड्या अगदीच लिबलिबीत होतात किंवा फार घट्ट होतात, तर अशा या अगदी तोंडात टाकताच विरघळणाऱ्या जाळीदार अशा चिकाच्या वड्या कशा तयार करायच्या याची साधी सोपी आणि अचूक पद्धत व प्रमाण पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम इथे एखादं पसरट भांड घ्यायचं आहे किंवा कुकरचा डबा घेतला तरीही चालेल. मी इथे केकचा टीन वापरलेला आहे आणि यामध्ये हे गाय किंवा म्हैसीच्या प्रसूतीनंतर जे सगळ्यात पहिलं दूध येतं ते दूध घेतलेलं आहे. याला चिकाचं दूध असं सुद्धा म्हणतात. 1 कप इतकं मी घेतलेलं आहे. या चिकाच्या दुधाच्या खरवसाच्या ज्या वड्या आपण तयार करणार आहोत हे खाण्याचे बरेचसे असे फायदे आहेत, कारण यामध्ये इम्युनोग्लोबिन नावाचा जो घटक असतो त्यामुळे कुठल्याही संसर्गाशी लढण्याची ताकद यामध्ये असते. तसेच स्नायूंना व हाडांच्या बळकटीसाठी हे दूध अतिशय फायदेशीर आहे. आता मी घेतलेलं हे चिकाचं दूध दुसऱ्या दिवशीचं आहे, म्हणजे गाय किंवा म्हैस व्यायल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे दूध आलेलं आहे ते आहे, पहिल्या दिवशीचं नाहीये. म्हणून मी यामध्ये समप्रमाणामध्येच आपलं नेहमीचं साधं दूध घातलेलं आहे आणि पाऊण कप इतका बारीक चिरलेला गूळ घातलेला आहे. आता पहिल्या दिवसाचं जर तुमचं चिकाचं दूध असेल तर मात्र 1 कप चिकाच्या दुधासाठी 2 कप साधं दूध घ्यायचं आहे. पण इथे मी घेतलेलं दूध दुसऱ्या दिवशीचं होतं, म्हणून मी इथे समप्रमाण म्हणजे 1 कप चिकाच्या दुधासाठी 1 कप साधं दूध असं प्रमाण वापरलेलं आहे. आणि यामध्ये गूळ घालून चांगलं गूळ विरघळून घेतलेलं आहे. आता बऱ्याचदा काय होतं, गुळामध्ये काही कचरा वगैरे असण्याची शक्यता असते, म्हणून गूळ विरघळल्यानंतर हे दूध एकदा चांगलं असं व्यवस्थित गाळून घ्यायचं, म्हणजे काही कचरा असेल तर तो निघून जातो. त्यानंतर पुन्हा आपण या पसरट भांड्यामध्येच हे दूध ओतून घ्यायचं आहे. काय होतं, आपल्याला जर का समजा यामध्ये आपण प्रमाणापेक्षा जास्त दूध घातलं तर चिकाच्या वड्या अगदी लिबलिबीत होतात आणि प्रमाणापेक्षा कमी जर दूध घातलं तर अगदी घट्ट होतात. म्हणून हे प्रमाण अगदी मी सांगितलेलं बरोबर आहे. आता यामध्ये पाव चमचा वेलची आणि जायफळाची पूड घातलेली आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडीशी जिऱ्याची भरड सुद्धा घालू शकता, कारण कोकणामध्ये जिऱ्याची भरड सुद्धा घालतात. पण मी इथे वेलची जायफळ पावडर आणि थोडंसं असं हातावर बघा कुस्करून असं केशर घालत आहे. केशर घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे, पण केशराचा स्वाद यामध्ये अप्रतिम येतो, त्यामुळे थोडंसं असं केशर घालणार आहे आणि केशराने रंग सुद्धा फार सुरेख येतो. आता हे एकदा चांगलं तळापासून हलवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे एकसारखी ही वेलची जायफळ पूड मिसळेल. आता आपण लगेच हा खरवस तयार करणार आहोत. तर इथे मी कुकरमध्ये साधारण 2 इंच इतकं पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये खाली जाळी ठेवलेली आहे किंवा स्टँड ठेवायचा, त्यावर हे चिकाच्या दुधाचं भांड ठेवायचं आहे आणि भांड्यावर सगळ्यात महत्वाचं म्हणजे झाकण ठेवायचं, म्हणजे कुकरच्या वाफेचं वगैरे पाणी यामध्ये अजिबात जाणार नाही. कुकरचं मी रिंग तर लावलेली आहे, म्हणजे रबर लावलाय, पण शिट्टी लावायची नाही. आणि गॅसची आच मध्यम ठेवून आपल्याला बरोबर 10 ते 12 मिनिटं हा खरवस वाफवून घ्यायचा आहे. म्हणूनच मी जास्तीचं पाणी कुकरच्या तळाशी ठेवलं होतं. साधारण 10 ते 12 मिनिटं मी हे वाफवून घेतल्यानंतर पूर्णतः कुकर थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवत आहे. बघा, हे झाकणावर थोडंसं असं पाणी साठलेलं आहे, ते आपलं चिकाच्या दुधामध्ये न गेल्यामुळे अगदी छान अशा खरवसाच्या वड्या तयार झाल्या आहेत. बघा, अगदी घट्टसर असं हे चिकाच्या दुधाचं खरवस तयार झालेलं आहे, कारण आपण घेतलेलं प्रमाण अतिशय योग्य होतं. जर तुम्ही फार दूध घातलं असं तर व्यवस्थित वड्या होत नाहीत. आता हे मी थोडा वेळ थंड करून घेतलेलं आहे. फ्रीजमध्ये साधारण तासभर ठेवलं होतं की जेणेकरून हा खरवसाच्या वड्या अगदी मस्त सेट होतात. बघा, याला जरा सुद्धा पाणी वगैरे सुटलेलं नाहीये, कारण व्यवस्थित जर म्हशीचं दूध असेल आणि डेअरीवाल्याला ना नेहमी विचारून घ्यायचं की हे पहिल्या दिवशीचं आहे की दुसऱ्या दिवशीचं आहे, आणि जर आपल्याला माहित नसेल तर समप्रमाणच वापरायचं आहे. पण पहिल्या दिवसाचं दूध थोडंसं जास्त पिवळसर आणि घट्ट असतं, त्यामुळे त्यामध्ये नेहमीच साधं दूध 2 कप मिसळलं तरीही चालतं. आता हे असं आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत. आवडीप्रमाणे आपण ह्याच्या वड्या लहान मोठ्या आकारात पाडू शकतो, पण पसरट भांड घेतल्यामुळे काय होतं, तर अगदी छान मस्त अशा वड्या आपल्या तयार होतात. अगदी उंच भांड घेतलं ना की खूप अशा मोठ्या वड्या होतात, तर ह्या अगदी मस्त मोजक्याच वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत.
मी तुम्हाला एक वडी काढून सुद्धा दाखवते बघा. अगदी मस्त लोण्याचा गोळा असावा ना असा इतकं छान मऊ लुसलुशीत, जिभेवर ठेवताच विरघळेल ना इतकी छान ही खरवसाची वडी आपली तयार झालेली आहे. आईस्क्रीम कसं आपलं सहज कट होतं की नाही तसं हे एकदम छान मस्त मऊसूत आणि अजिबात न बिखरणाऱ्या. कधी कधी काय होतं खूप जास्त दुधाचं प्रमाण झालं तर सगळे असे शिंतोडे तयार होतात, अजिबात व्यवस्थित वडी पडत नाही. आणि बघा ही अशी मस्त जाळीदार आपली वडी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. अशा छानशा प्रमाणबद्ध रेसिपीसह पुन्हा लवकरच भेटूया. धन्यवाद.